विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आज 9 वाजता यासाठी मतदान घेण्यात आलेलं आहे। भाजपकडून प्रवीण दरेकर मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले। प्रवीण दरेकर हे भाजपचे निवडणूक प्रतिनिधी असतील आणि भाजपकडून प्रवीण दरेकर आता मतमोजणीच्या ठिकाणी गेले आहेत। तर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। प्रवीण दरेकर हे भाजपकडून निवडणूक प्रतिनिधी आहेत। मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांचं सुद्धा काय होतं, जयंत पाटील आहेत। त्याचबरोबर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या उमेदवार आहेत। हाय प्रोफाईल लढत या म्हणावी लागेल विधान परिषदेची सुद्धा, कारण अनेक मातब्बर चेहरे या निवडणुकीत उभे आहेत। तर महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे महायुतीचा उमेदवार पडणार की महाविकास आघाडीचा याकडे लक्ष असणार आहे। भाजपकडून प्रवीण दरेकर हे निवडणूक प्रतिनिधी आहेत आणि ते मतमोजणीच्या ठिकाणी आता पोहोचलेत। थेट आपण माहिती घेऊया विधान भवनातून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, प्रवीण दरेकर हे आता मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचलेत, आणखी काय अपडेट? नक्कीच निखिला, प्रत्येक पक्षाकडनं 3 प्रतिनिधी जे आहेत ते मतमोजणीसाठी पोहोचलेले आहेत। त्या मतमोजणीला आता सुरुवात सुद्धा होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आज हे मतदान झालेलं आहे, जवळपास 2-2:30च्या दरम्यान संपूर्ण आमदारांचं मतदान जे आहे हे व्यवस्थित पार पडलं होतं। अनेक आक्षेप जे आहेत हे काँग्रेसकडनं सुद्धा घेण्यात आले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार आज रिंगणात आहेत विधान परिषदेचा, आणि त्याचा फैसला आता थोड्या वेळात जो आहे हा समोर येईल। त्यामुळे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडनं असेल किंवा महायुतीकडनं असेल एक वेगळं प्लॅनिंग जे आहे ह्या 2-3 दिवसात करण्यात आलं होतं। सकाळी सुद्धा आमदारांच्या बैठका झाल्या होत्या आणि त्यानुसार हे मतदान जे आहे हे झालेलं आहे। महायुतीच्या सर्वच नेत्यांकडनं असा विश्वास व्यक्त केला जातोय की काहीही झालं तरी आमच्या 9च्या 9 जागा ह्या जिंकून येतील। मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज असेल किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांची जर बॉडी लँग्वेज आपण पाहायला गेलं तर त्यांच्याकडनं सुद्धा असा दावा केला जातोय की आमचे 3ही उमेदवार निवडून येतील। आम्ही तशा पद्धतीच्या संख्यागणित जे आहे हे केलेलं आहे। या मतमोजणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पसंती क्रमांक जो असणार आहे हा 2 नंबरचा असणार आहे, कारण का 2 नंबरच्याच आकड्यावरती अनेक गणित आणि समीकरणं जी आहेत ही अवलंबून असणार आहेत। त्यामुळे सद्यस्थितीला आत्ता जर विधान भवन परिसरात त्या राजकीय चर्चा जर आपण ऐकायच्या म्हटलं तर याच्यामध्ये एक चर्चा सातत्यानं होते की जयंत पाटील यांना कदाचित काहीसा धोका जो आहे हा निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीच्या चर्चा सद्यस्थितीला होत आहेत। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं असं सांगितलं जातंय की आम्ही अनेक आमदारांच्या बाबतीत बोललेलो आहोत, कामाच्या बाबतीत बोललेलो आहोत, प्रत्येक आमदार विवेक बुद्धीनं आम्हाला मतदान करेल किंवा मदत करेल अशा पद्धतीच्या भावना किंवा अशा पद्धतीची मतं ही राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या आमदारांबाबत एक साशंकता जी आहे ही व्यक्त केली जाते। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जुने मित्र आहेत त्यामुळे ते विवेक बुद्धीनं विचार करून आम्हाला मदत करू शकतात, अशा पद्धतीच्या सावध प्रतिक्रिया सुद्धा ज्या ह्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या कामातनं आम्हाला मतदान केलं जाईल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा या महायुतीच्या नेत्यांकडनं येत आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात या निकालाचा कल जो आहे हा आपल्याला समोर येईल। पहिल्या फेरीचं मतदान मोजणी झाल्यानंतर याचा कल जो आहे हा आपल्या हाती येईल। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची कुठेतरी धाकधूक जी आहे ही आता वाढलेली आहे, कारण का नेमकं या निकालांती काय समोर येणार आहे याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि सद्यस्थितीला आता या मतमोजणीला जी ही सुरुवात होते। निखिला, नक्की सगळ्यांचीच धाकधूक या ठिकाणी विशाल वाढलेली आहे आपण पाहतो, आणि आता प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी हे मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काँग्रेसकडून अभिजित वंजारी, सतेज पाटील हे प्रतिनिधी आहेत। भाजपकडून दरेकर आणि निरंजन डावखरे हे प्रतिनिधी आहेत। ते देखील आता